महाराष्ट्र समाज सेवा संघ रचना अँड नवरचना विद्यालय स्टँडर्ड 7th सब्जेक्ट इंग्लिश युनिट 1.2 वॉर्म अप विथ तारा अँड फ्रेंड्स. Welcome friends to our English class. Well friends, you know that our bridge course activities are over after 45 days. Now the regular studies of respective classes have begun. So here we come again with English class of standard 7th. In the last video, approximately a month ago, we have learnt about 1.2 Tara and his friends up to game 4. Okay, now we are going to learn about game 5, page number 7. मित्रांनो, आता आपला ब्रिज कोर्स ह्या ॲक्टिव्हिटीज संपलेल्या आहेत. आता आपण रेग्युलर स्टडीला सुरुवात करणार आहोत. आजपासून आपण रेग्युलर 7वीच्या अभ्यासक्रमाला सुरुवात करणार आहोत. ओके, मागच्या व्हिडिओमध्ये आपण 1.2 मधलं तारा अँड हर फ्रेंड्स हा भाग बघितला. 4 ॲक्टिव्हिटीपर्यंत आपण बघितलं. आज आपण 5वी ॲक्टिव्हिटी सुरू करणार आहोत. द नेम ऑफ दिस ॲक्टिव्हिटी इज अ फ्रेंडली चॅलेंज. बट वी आर स्टडिंग online, therefore we are not able to form groups, so we are just revising parts of speech. So here is a video. Watch this video attentively and then write down the sentences in your English book. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंग्लिश ग्रामरमध्ये टू बीचे रूप रिवाइज करणार आहोत, जे आपण मागच्या वर्षी शिकलेलो आहोत. आता टू बीची जी रूपं आहेत ती वर्तमान काळातली रूपं आहे एम इज आर. वर्तमान काळ म्हणजेच प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्स मधली ही टू बीची रूपं 3 रूपं आहेत. आता यामधलं एम आणि इज हे एकवचनासाठी वापरले जातात म्हणजे सिंग्युलर, आणि आर हे प्लुरल म्हणजे अनेक वचनासाठी वापरले जातं. यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की आय, वी, यू, यू, ही, शी, इट आणि त्याचं अनेक वचन आहे दे, हे जे सगळे प्रोनाउन्स आहेत, तर यामध्ये आपल्याला ही टू बीची रूपं वेगवेगळ्या पद्धतीने कशी वापरता येतात किंवा कोणती वापरतात हे आपण बघतोय. आता आय आणि वी हे फर्स्ट पर्सन, त्याला फर्स्ट पर्सन म्हटलं जातं. त्यानंतर यू आणि यू म्हणजे ज्यावेळेला आपला उल्लेख असतो तेव्हा तो नेहमी फर्स्ट पर्सन म्हणून उल्लेख असतो. यामधलं सिंग्युलर आय आहे, तर यामधलं प्लुरल काय आहे? वी. सिंग्युलर म्हणजे एकवचनी आणि प्लुरल म्हणजे हे अनेकवचनी. आयचा वापर हा सिंग्युलर असतो कारण मी हा एकवचनी आहे, पण आम्ही आहोत ज्यावेळेला आम्ही असा उल्लेख होतो ना त्यावेळेला ते प्लुरल असतं आणि त्यावेळेला वी हे प्रोनाउन्स वापरले जातं. वी म्हणजे आम्ही. ओके, ज्यावेळेला आपण, आपले असा उल्लेख असतो तो नेहमी फर्स्ट पर्सन असतो. ओके, सेकंड पर्सन म्हणजे काय की मी नाही पण समोरचा तू. ओके, मग याच्यातही सिंग्युलर मध्ये यू हे प्रोनाउन्स वापरले जातं आणि प्लुरल मध्ये पण यूज वापरले जातं. पण हा सिंग्युलर यू आहे की प्लुरल आहे हे जेव्हा वाक्य आपल्या समोर येतं तेव्हाच कळतं. तेव्हा वाक्य आलं की आपण ते सिंग्युलर प्लुरल ओळखू शकतो. कसं ते आपण पुढे बघणारच आहोत. त्यानंतर थर्ड पर्सन म्हणजे काय, तर मी पण नाही म्हणजे फर्स्ट पर्सन मी, जो मी नाही, तू नाही, आपण नाही, पण आपण एखाद्या तिसऱ्या विषयी, तिराहिताविषयी ज्यावेळेला आपण बोलतो त्यावेळेला ही, शी, इट हे प्रोनाउन्स वापरतात. ओके, त्याला थर्ड पर्सन असं म्हणतात. हे लक्षात ठेवा नेहमी. स्वतःचा उल्लेख हा नेहमी फर्स्ट पर्सन, दुसऱ्याचा उल्लेख हा नेहमी सेकंड पर्सन, आणि मी नाही, तू नाही, आपण ज्यावेळेला तिसऱ्या विषयी बोलतो त्यावेळेला थर्ड पर्सन हा उल्लेख त्या ठिकाणी असतो. आणि थर्ड पर्सन म्हणजेच ही, शी, इट हे प्रोनाउन्स वापरले जातात. ओके, आणि ही, शी, इटचं अनेक वचन आहे दे. आता इथे हा चार्ट कायम लक्षात ठेवायचा मुलांनो, कारण आपल्याला काळ चालवायचा तो नेहमी याच प्रोनाउन्सवर चालवायचा असतो. आपल्याला व्हर्ब, ऍक्शन वर्ड्स लिहायचे असतात, त्यांचे प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर मधली रूपं लिहायची. एमइजआरची प्रेझेंट, पास्ट, फ्युचर मधली रूपं लिहायची. ती सगळी आपण याच काळावर चालवणार आहोत या टेबलवर. सो हा टेबल नेहमी लक्षात ठेवणार आहात तुम्ही
आय वी यू यू ही शी इट दे हा पाठच करून ठेवायचा. यामधलं हे फर्स्ट पर्सन, हे सेकंड पर्सन आणि हे थर्ड पर्सन आहे. ओके, मग आता आपण बघत आहोत की टू बीची वर्तमान काळातली रूपं कोणती आहेत. तर एम इज आर. मग या एम इज आरचा वापर या कार्ड चार्टमध्ये कसा करतो. तर आयच्या पुढे नेहमी एम वापरले जातं. सो आय एम हे कायम लक्षात ठेवायचं. वर्तमान काळातले हे रूप आय एम. वी प्लुरल आहे आणि प्लुरल मधलं रूप आपण सांगितलं आर. सो वीच्या पुढे नेहमी आर. ओके, आय एम वी आर. सेकंड पर्सन आहे यू. यूच्या पुढे तो सिंग्युलर असो की प्लुरल असो त्याच्या पुढे नेहमी आर वापरलं जातं. यू आर हे लक्षात ठेवा. मग सिंग्युलर कसं ओळखणार. तर ज्यावेळेला फक्त उल्लेख पुढचं वाक्य लिहिताना उल्लेख फक्त एकेरी होतोय, यू आर अ बॉय असं असेल तर आपण लगेच वाक्य ओळखू शकतो की ते सिंग्युलर आहे, एका व्यक्तीविषयी सांगितलं आहे. बरोबर ना. म्हणजे वाक्य जसं पुढे येईल तसं आपल्याला कळेल की ते वाक्य सिंग्युलर आहे की प्लुरल. समजा हेच वाक्य प्लुरल मध्ये असेल तर यू आर बॉईज. राईट, बॉईज म्हटलं म्हणजे वाक्य प्लुरल आहे हे आपल्याला लगेचच कळेल. त्यानंतर आहे थर्ड पर्सन मध्ये ही इज, शी इज, इट इज. तिघांमध्ये इज वापरलंय. सिंग्युलर मधलं मी तुम्हाला सांगितलं एम आणि इज ही रूपं वापरली जातात. आयच्या पुढे एम वापरलं की बाकी ही शी इटच्या पुढे इजच वापरायचं असतं सिंग्युलर मध्ये. राईट, आणि दे अनेक वचन, अनेक वचनाच्या पुढे आर. एम इज ही सिंग्युलर आहेत आणि आर हे प्लुरल आहे. सो आय एम प्लुरल मधली ही सगळी जी प्रोनाउन्सच्या पुढे आपण आर वापरलेला आहे. त्यानंतर इथे मी तुम्हाला हे दोन ऑप्शन्स सांगितले की ह्या केसेस अशा आहेत की आयच्या पुढे नेहमी एम वापरलं जातं आणि यूच्या पुढे नेहमी आर वापरलं जातं जरी ते सिंग्युलर आहे तरी. बाकी इज 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 सिंग्युलर मध्ये एम आणि इज आणि प्लुरल मध्ये आर वापरलं जातं. हा चार्ट लक्षात ठेवायचा. सो टू बीची रूपं झाली आहेत आय एम, वी आर, यू आर, ही इज, शी इज, इट इज, दे आर. ओके, आता हीच टू बीची रूपं पास्ट टेन्स मध्ये कशी वापरायची ते बघणार आहोत. आता टू बीची रूपं पास्ट टेन्स मध्ये आहेत वॉज आणि वेअर. ओके, सेम याच पद्धतीने आता आपण त्यांचा वापर करणार आहोत. मी चार्ट ऍज इट इज लिहिलेला आहे. हा चार्ट तुम्हाला मी आता सांगितलं नेहमी लक्षात ठेवा. आय वी यू यू ही शी इट आणि त्याचं अनेक वचन आहे दे. सो आय आणि वी फर्स्ट पर्सन, यू यू सेकंड पर्सन अँड ही शी इट दे थर्ड पर्सन. आता पास्ट टेन्स मधली टू बीची रूपं झाली आहेत वॉज आणि वेअर. बरोबर. मग आता जिथे आपण एम वापरला होता आयच्या पुढे प्रेझेंट टेन्स मध्ये तर त्या ठिकाणी आपण आता वापरणार आहोत वॉज. आय वॉज म्हणजे मी होतो असा त्याचा अर्थ आहे. अनेक वचनामध्ये हे टू बीचं पास्ट टेन्स मधलं अनेक वचन आहे. हे प्लुरल आहे तर वॉज हे सिंग्युलर आहे. ओके, वी वेअर. ओके, आय वॉज, वी वेअर. प्लुरल हे नेहमी या भागामध्ये वापरले जाणार. हे सगळे सिंग्युलर आहेत आणि इकडचा भाग हा सगळा प्लुरल आहे. सो आय वॉज, वी वेअर. यूच्या पुढे जसं प्रेझेंट टेन्स मध्ये आर वापरतात तसं पास्ट टेन्स मध्ये आरचा पास्ट टेन्स आहे वेअर. मग हे सिंग्युलर असलं तरी देखील आपण इथे काय वापरणार आहोत वेअर. जसं मी आता प्रेझेंट टेन्स मध्ये तुम्हाला दाखवलं की यूच्या पुढे नेहमी काय वापरलं जातं प्रेझेंट टेन्स मध्ये आर. तसंच पास्ट टेन्स मध्ये यूच्या पुढे नेहमी काय वापरलं जाईल तर वेअर वापरलं जाईल. यू वेअर, प्लुरलला वेअर वापरणार यू वेअर. त्यानंतर आहे ही वॉज, इजचा पास्ट टेन्स वॉज, शी वॉज अँड इट वॉज. ओके, ही वॉज, शी वॉज, इट वॉज. म्हणजे सिंग्युलर मधलं या भागाला सगळं सिंग्युलर येत आहे आणि या भागामध्ये सगळं प्लुरल येत आहे. फक्त केस कोणती आहे की यू हे या ठिकाणी ज्याच्या पुढे नेहमी प्रेझेंट टेन्स मध्ये आर आणि पास्ट टेन्स मध्ये वेअर वापरायचं आणि दे अनेक वचन सो वेअर. म्हणजे पास्ट टेन्स मध्ये टू बीची रूपं कशी तयार होतात. आय वॉज, वी वेअर, यू वेअर, ही वॉज, शी वॉज, इट वॉज, दे वेअर. अर्थ यांचा असा आहे आय वॉज मी होतो, वी वेअर आम्ही होतो, यू वेअर तू होतास, यू वेअर तुम्ही होता, ही वॉज तो होता, शी वॉज ती होती, इट वॉज ते होते आणि दे वेअर ते होते. ओके, म्हणजे
टू बीची प्रेझेंट टेन्स आणि पास्ट टेन्स मध्ये रूप आपण बघितली. आता बघणार आहोत पुढचा प्रकार, तो म्हणजे यूज ऑफ डू. यूज ऑफ डू मध्ये आपण या ठिकाणी होकारार्थीही रूप बघणार आहोत आणि नकारार्थीही रूप बघणार आहोत. हो, डू प्रेझेंट टेन्स मधली त्याची रूप आहेत डू आणि डज. होकारार्थीला डू आणि डज, नकारार्थीला डोंट आणि डझंट. डूला लावला नॉट, डोंट त्याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म तयार झालं डोंट. डज नॉट त्याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म डझंट. सो डू, डोंट, डज, डझंट. होकारार्थी, नकारार्थी. तर डूचा वापर कसा करतात ते बघणार आहोत. आपण नेहमीप्रमाणे हा चार्ट लिहिणार आहोत. फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन. आता यामध्ये डू हे कसं वापरणार, तर आय डू, वी डू, यू डू, यू डू. आता हा जो थर्ड पर्सन आहे, ही, शी, इट, या ठिकाणी थर्ड पर्सन सिंग्युलरला नेहमी एस प्रत्यय लागला जातो. म्हणजे इथे नुसता डू नाही लागणार, डज. ही डज, शी डज, इट डज. ही गोष्ट लक्षात ठेवायची. थर्ड पर्सन सिंग्युलर म्हणजे तृतीय पुरुषी एकवचनी सर्वनामाच्या पुढे एस, क्रियापदाला एस प्रत्यय लागतो. परत लक्षात घ्या, थर्ड पर्सन सिंग्युलर क्रियापदाला एस प्रत्यय आणि देच्या पुढे डू. ओके, हे सोपं आहे. आय डू, वी डू, यू डू, यू डू, ही डज, शी डज, इट डज आणि दे डू. हे प्रेझेंट टेन्स मधली रूपं झाली. ही होकारार्थी रूपं आहेत. नकारार्थी रूपं पण याला नॉट लावला की नकारार्थी. आय डोंट, वी डोंट, यू डोंट, यू डोंट. ओके, सेम हिअर. ही डझंट. आता इथे पण आपण एस प्रत्यय लावणार आहोत. ही डझंट, शी डझंट. या ठिकाणी तुम्हाला कळणार आहे डजच्या पुढे आपण नॉट लावणार. शी डझंट, इट डझंट. राईट. त्यानंतर दे डोंट. जिथे डू आहे तिथे डोंट, जिथे डज आहे तिथे डझंट. ओके, या पद्धतीने होकारार्थी आणि नकारार्थी डूचा वापर कसा करायचा आणि कोणत्या प्रोनाउन्स पुढे कोणतं वापरायचं हे आता लक्षात आलं असेल तुमच्या. आयच्या पुढे नेहमी डू, वी डू. आय डोंट, वी डोंट. यू डू, यू डू. सिंग्युलरला पण डू आणि प्लुरलला पण. यू डोंट, यू डोंट. ही डज आणि ही डझंट. थर्ड पर्सन सिंग्युलरला एस प्रत्यय. शी डज, शी डझंट. इट डज, इट डझंट. दे डू, दे डोंट. ओके, आता हेच डू आणि डज हे प्रेझेंट टेन्स मध्ये वापरलं जातं. पास्ट टेन्स मध्ये कसं वापरलं जातं, तर पास्ट टेन्स मध्ये डू आणि डजचा पास्ट टेन्स केला जातो, तो म्हणजे डीड. इथे पण होकारार्थीमध्ये डीड आणि नकारार्थीमध्ये डीड नॉट. डीड नॉट म्हणजेच डिडंट. ओके, या चार्टमध्ये आपण डू डज डीड जसं आता बघितलं तसं डू डज बघितलं. आता आपण पास्ट टेन्स मधल्या डीडचं रूप कसं वापरतात ते बघणार आहोत. प्रोनाउन्स आपण लिहून घेतले. आय, वी, यू, यू, ही, शी, इट, दे. आता फर्स्ट पर्सन मध्ये इथे आय डीड, वी डीड, यू डीड, यू डीड. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या. प्रेझेंट टेन्स मध्ये आपण काय वापरलं होतं, तर डू आणि डज वापरलेला होता. बरोबर. थर्ड पर्सन सिंग्युलरला आपण या ठिकाणी डज वापरला. बरोबर. परंतु डीडचा वापर करताना मात्र तो सगळीकडे काय असेल, डीडच असेल. ही डीड, इट डीड, दे डीड. राईट. सगळीकडे पास्ट टेन्स मध्ये आपण डीड वापरलं. आय डीड, वी डीड. सिंग्युलरला पण यू डीड, प्लुरलला पण यू डीड. ही डीड, शी डीड, इट डीड. जो बदल प्रेझेंट टेन्स मध्ये आता आपण पाहिला तो आपण पास्ट टेन्स मध्ये ऍज इट इज ठेवलेला आहे. डू आणि डजचं पास्ट टेन्स मधलं रूप आहे डीड. सो इथे डीड आपण वापरलाय, दे डीड. आता होकारार्थी वाक्यामध्ये आपण डीडचा वापर करतो. नकारार्थी वाक्यामध्ये पण आपण डिडंटचा वापर करणार आहोत. डीड नॉट. त्या काय म्हणतो, हेल्पिंग व्हर्बला नॉट लावलं की नकारार्थी वाक्य तयार होतं. हे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत. मग आता इथे आपण डीडला नॉट लावलं की डिडंट हे त्या ठिकाणी तयार होणार. त्याचा वापर कसा करणार,
सेम हिअर, जिथे जिथे डीड आहे तिथे फक्त आपण नॉट लावणार आहोत. या ठिकाणी पण आता तुमच्या लक्षात आलं असेल, आय डिडंट, वी डिडंट, यू डिडंट, यू डिडंट, ही डिडंट, शी डिडंट, इट डिडंट, आणि या ठिकाणी दे हे अनेक वचन आहे, देला आपण डिडंट. ओके, म्हणजे अशा पद्धतीने आपण पास्ट टेन्स मध्ये डीड वापरलं जातं आणि हे डीड सगळीकडे सारखं आहे, कुठेही बदल होत नाही. ओके, होकारार्थी वाक्यामध्ये डीड, नकारार्थी वाक्यामध्ये डीड नॉट. मग कुठलंही प्रोनाउन घेतलं, सिंग्युलर, फर्स्ट पर्सन सिंग्युलर, फर्स्ट पर्सन प्लुरल, सेकंड पर्सन सिंग्युलर, सेकंड पर्सन प्लुरल, थर्ड पर्सन सिंग्युलर, थर्ड पर्सन सिंग्युलर, थर्ड पर्सन सिंग्युलर आणि त्या सगळ्यांचं थर्ड पर्सन प्लुरल, कुठेही आपण बघितलं तरी डीड हे सगळीकडे पास्ट टेन्समध्ये, पास्ट टेन्सच्या वाक्यामध्ये सारखंच आहे, नकारार्थी वाक्यात डिडंट आहे. ओके, सो आपण टू ची वर्तमान काळातली एम इज आर, वॉज वेअर, डू डज डीड हे सगळे हेल्पिंग वर्ब्स कसे वापरायचे काळानुसार हे बघितलं. आता आपण हॅवचा वापर कसा करायचा ते बघूया. बघा, या ठिकाणी यूज ऑफ हॅव आणि हॅज यांचा वापर या प्रोनाउन्सच्या पुढे कसा करायचा. आता इथे पण आपण आपला चार्ट लिहिला, फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड, हे सगळे सिंग्युलर आणि हे सगळे प्लुरल आहेत. आय हॅव, आयच्या पुढे नेहमी हॅव वापरलं जातं. प्लुरलला पण आय, वीच्या पुढे हॅव. यू हॅव, सिंग्युलरला पण तेच आणि प्लुरललाही तेच वापरलं जातं. आता सगळीकडे हॅव वापरलं, पण थर्ड पर्सन सिंग्युलरला जसं आपण डू वापरताना डज ते रूप वापरलेलं होतं, एस प्रत्यय. थर्ड पर्सन सिंग्युलरला एस प्रत्यय लावला होता. सेम हिअर आपण हॅव नाही वापरणार. ही हॅज, शी हॅज, इट हॅज वापरणार आहोत. ओके, फक्त बदल कुठे असतो, नेहमी थर्ड पर्सन सिंग्युलरला, हे लक्षात ठेवा. आपण आतापर्यंत जे सगळे व्हिडिओज बघितले तिथे थर्ड पर्सन सिंग्युलर बदलतो, तेव्हा तिथे नीट लक्ष द्यायचं की इथे एस प्रत्यय लागलेला असतो क्रियापदाला. ही हॅज, शी हॅज, इट हॅज आणि त्याचं प्लुरल आहे दे आणि त्याच्या पुढे नेहमी हॅव वापरतात. ओके, फक्त बदल कुठे दिसतो आपल्याला, थर्ड पर्सन सिंग्युलरला, बाकी सगळीकडे सारखं आहे. नकारार्थी वाक्यामध्ये पण इथे नॉट घालून आपण आय हॅव नॉट, वी हॅव नॉट, यू हॅव नॉट, यू हॅव नॉट, ही हॅज नॉट, शी हॅज नॉट, इट हॅज नॉट, दे हॅव नॉट, नॉट घालून आपण ही नकारार्थी वाक्य पण बनवू शकतो. ही होकारार्थी वाक्य पण आहे. तर तयार झालेत आपले फर्स्ट पर्सन आय हॅव, वी हॅव, सेकंड पर्सन यू हॅव, यू हॅव, थर्ड पर्सन ही हॅज, शी हॅज, इट हॅज आणि त्याचं प्लुरल आहे दे हॅव. ओके, अशा पद्धतीने आपण आता हे फक्त आपल्याला वाक्य तयार करण्याची सुरुवात आहे. याच्या पुढे तुम्ही काहीही पुढचं एक्सटेन्शन करू शकतात. आय हॅव अ बुक, आय हॅव अ सिस्टर, या पद्धतीने तुम्ही काहीही वाक्य तुम्ही तयार करू शकतात. पण आपण घेताना वाक्याचं जे ग्रॅमॅटिकली ते कसं असलं पाहिजे किंवा कुठल्या प्रोनाउन्स पुढे काय वापरलं पाहिजे, एवढं जरी आपल्या हे लक्षात आलं तरी पुढचं वाक्य आपल्याला बनवता येईल. ओके, आता या हॅव आणि हॅजचा मराठीत अर्थ कसा होतोय, तर आय हॅव म्हणजे माझ्याकडे आहे, वी हॅव आमच्याकडे आहे, यू हॅव तुझ्याकडे आहे, यू हॅव तुमच्याकडे आहे, ही हॅज त्याच्याकडे आहे, शी हॅज तिच्याकडे आहे, इट हॅज त्याच्याकडे आहे. हे आपण इटचा जो वापर आहे हा साधारणतः निर्जीव वस्तूंसाठी किंवा पशुपक्ष्यांसाठी, प्राण्यांसाठी इटचा वापर आता केला जातो. आणि नंतर दे हॅव, त्याचं अनेक वचन आहे दे हॅव. मग आपण या ठिकाणी प्रॉबेबली मालकी दाखवताना हॅव आणि हॅज वापरलं जातं. म्हणजे माझ्याकडे आहे ते माझं आहे हे दर्शवण्यासाठी हॅव आणि हॅज वापरलं जातं. जसं की आय हॅव अ पेन, वी हॅव बुक्स, यू हॅव अ पेन, यू हॅव अ होम. त्यानंतर आपण आणखी या ठिकाणी ही हॅज अ सिस्टर, शी हॅज अ ब्रदर, इट हॅज अ पेन, दे हॅव अ स्टोरी बुक किंवा दे हॅव अ क्लास,
असं एखाद्याकडे आहे हे दर्शवण्यासाठी हे हॅव हॅज वापरलं जातं. पुढे आपण हे एक्सटेन्शन कितीही करू शकतो. सो अशा पद्धतीने हॅव आणि हॅज हे वापरलं जातं. आता यानंतर आपण बघणार आहोत की याच टेबलचा वापर करून क्रियापद कसं चाललं जातं. हे आपण ऑक्झिलरी व्हर्ब बघितलं किंवा हेल्पिंग व्हर्ब बघितलं. आता आपण मेन व्हर्ब कसं वापरायचं ते बघूया. बघा, मी या ठिकाणी जस्ट एक चार्ट लिहिला आहे. आपल्याला मेन व्हर्ब आहे आता इट. हे इट व्हर्ब आपल्याला या चार्टमध्ये कसं वापरता येईल हे आपण बघणार आहोत. आता हा चार्ट आपला तोंडपाठ झालाच असेल. हा चार्ट नीट लक्षात ठेवायचा. सिंग्युलर, प्लुरल, फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन, टू बीची सगळी रूपं कशा पद्धतीने वापरायची, हॅव हॅज कशा पद्धतीने वापरायचं, डू डज कशा पद्धतीने वापरायचं, नकारार्थी कशा पद्धतीने वापरायचं, हे सगळं आपण बघितलं. आता आपण मेन व्हर्ब कसं इथे आपल्याला वापरता येईल ते बघूयात. समजा मी इट हे मेन व्हर्ब घेतलं. हे इट कसं वापरता येईल इथे. आय इट, वी इट, यू इट, यू इट. ओके. ही इट्स, शी इट्स, इट इट्स अँड दे इट. काय केलं मी. बदल कुठे केला दिसला तुम्हाला. या ठिकाणी हा इथे बदल झालाय. बरोबर. म्हणजे थर्ड पर्सन सिंग्युलरला बदल या ठिकाणी आपल्याला दिसतोय. सगळीकडे मेन व्हर्ब इट वापरलं. आय इट, मी खाल्ले, वी इट, आम्ही खातो किंवा खाल्ले, यू इट, तू खातोयस किंवा तू खाल्लेत. आता हा खाल्ले शब्द मी पास्ट टेन्सच्या रूपाने नाही घेते. तर ती क्रिया आपण ज्यावेळेला रेग्युलर करतोय त्यावेळेला आपण इट वापरतो. म्हणजे प्रेझेंट टेन्समध्ये हे इटचं पहिलं रूप हे वापरलं जातं. या ठिकाणी यू इट, तू खातोयस, ही इट्स, तो खातो, शी इट्स, ती खाते, इट इट्स, ते खाते, तो म्हणजे ते खातात. किंवा आता हे प्राण्यांच्या बाबतीत किंवा निर्जीव वस्तूंच्या बाबतीत आपण म्हटलं होतं. इथे इटच्या बाबतीत आपण पशु पक्षी प्राणी यांच्या बाबतीत आपण इट लावणार आहोत. कारण खाल्ले हे क्रिया ही सजीवांच्या बाबतीत होते म्हणून. दे इट. ओके. आता यामध्ये हे जसं आपण प्रेझेंट टेन्स मध्ये वापरलं सेम आपण हे पास्ट टेन्स मध्येही वापरू शकतो. बघा, इटचा पास्ट टेन्स आहे एट. बरोबर. मग आता आपल्याला ह्या चार्टमध्ये एट कसं वापरता येईल. सेम हिअर. आय एट, आय एट, यू एट, यू एट. आता इथे प्रेझेंट टेन्स मधलं जसं थर्ड पर्सन सिंग्युलरला आपण एस प्रत्यय लावून आपण त्याचं प्रेझेंट टेन्स मधलं वाक्य तयार करतो. सेम आपण पास्ट टेन्स मध्ये करणार आहोत. पण बदल कुठेही होणार नाही. का तर वाक्य पास्ट टेन्स मधलं आहे. इटचा पास्ट टेन्स एट आहे आणि त्याला कधीच एस लागत नसतो. एस हा प्रत्यय फक्त प्रेझेंट टेन्स मध्येच क्रियापदाला त्या ठिकाणी लागत असतो. ऑक्झिलरी व्हर्बला लागत असतो. इथे शी एट जसं आपण डूच्या बाबतीत बघितलं आहे किंवा डीडच्या बाबतीत आपण बघितलं की पास्ट टेन्स मधले जे डीड आहे ते सगळीकडे आपण तेच वापरतो. ही शी इटला बदल करत नाही हे आपण बघितलं मागे. सो प्रत्येक ठिकाणी हे इट हेच क्रियापद वापरलं जाईल. बरोबर. प्रेझेंट टेन्स मध्ये इट, पास्ट टेन्स मध्ये इट. इट करताना आपण कुठेच बदल केला नाही. पण इट करताना आपण थर्ड पर्सन सिंग्युलरला बदल केला. मग समजा या ठिकाणी आणखी लाईक हे क्रियापद आपण घेतलं. हेही क्रियापद आपल्याला सगळीकडे तोंडपाठ आता आपल्याला यायला पाहिजे किंवा आपल्याला लगेच कळायला पाहिजे. आय लाईक, वी लाईक, यू लाईक, यू लाईक, ही लाईक्स, शी लाईक्स, इट लाईक्स. फक्त इथे एस लावायचा. दे लाईक. आणि लाईकचा पास्ट टेन्स होतो लाईक्ड. आय लाईक्ड, वी लाईक्ड, यू लाईक्ड, यू लाईक्ड, ही लाईक्ड, शी लाईक्ड, इट लाईक्ड, दे लाईक्ड. पास्ट टेन्स मध्ये कुठेच बदल करणार नाही. म्हणजे आपल्याला आता कुठलंही क्रियापद घेतलं तरी हे ते आपल्याला सर्व काळामध्ये म्हणजे प्रेझेंट आणि पास्ट तरी आपण बघतोय आता. प्रेझेंट आणि पास्ट मध्ये आपल्याला ते चालवता आलं पाहिजे. आणि लगेच आपल्या त्याचे मराठी अर्थही जर कळला तर वाक्य बनवायला आपल्याला खूप सोपं जातं. अर्ध वाक्य हे बनलं जात आहे. म्हणजे इंग्लिश वाक्याची जी वाक्यरचना आहे ती एसव्हीओ. एसव्हीओ म्हणजे काय. सब्जेक्ट, व्हर्ब आणि ऑब्जेक्ट अशी वाक्यरचना असते साधारण. एसव्हीओ. एस म्हणजे सब्जेक्ट, प्लस व्ही म्हणजे व्हर्ब आणि प्लस ओ म्हणजे ऑब्जेक्ट अशी वाक्यरचना असते. यामधलं आपण आय इट हे वाक्य घेतोय म्हणजे काय घेतोय.
आता आय हा काय झाला, सब्जेक्ट झाला. इट हे काय झालं, वर्ब झालं. सो आपण एसव्ही वाक्यरचना ऑलरेडी घेतोच आहे. कुठल्याही इंग्लिश वाक्याची वाक्यरचना ही एसव्ही असतेच असते. ओके, एसव्ही हे स्टार्टिंग असतं वाक्याचं, आणि नंतर आपण जे काही पुढचं घेऊ, आय इट अ मँगो, आय इट अ बनाना वगैरे जे काही घेऊ आपण पुढे, तर ते काय असतं, ऑब्जेक्ट असतं. सो इट इज अन एक्सटेन्शन. ऑब्जेक्ट पासून पुढे हे इंग्लिश वाक्याचं एक्सटेन्शन असतं. सो फर्स्ट आपण फक्त एसव्ही वाक्यरचना बघतोय. आणि आता जर आपल्याला एवढं जरी करता आलं, किंवा एक क्रियापद आपल्याला या काळांमध्ये किंवा या प्रेझेंट आणि पास्टमध्ये आपल्याला चालवता आलं या प्रोनाऊन्सच्या पुढे, तरीही आपलं अर्धवाक्य तयारच होते. एसव्ही तयार आहे सगळीकडे. आपल्याला पुढे फक्त काही लावायचंय. आय इट अ बनाना, आय इट पुरणपोळी, आय इट पावभाजी, काहीही लिहून आपण पुढचं वाक्य बनवलं की SVO ही इंग्लिश वाक्याची वाक्यरचना तयार होते. म्हणजे आपलं बेसिक सेंटेन्स तयार होतंय. इतकं सोप्या पद्धतीने आपल्याला इंग्लिशची वाक्य तयार करता येतात. आता या आयच्या जागी जर तुम्ही एखादं नाव घेतलं, स्वतः तुमचं घरातलं नाव घ्या. तुमचं नाव घेऊन, समजा तुमचं नाव पियुष आहे, पियुष इट. ओके, तुमच्या अनेक मित्रांचे, आता इथे तर पियुष नाही म्हणता येणार, सो इथे तुमच्या घरातल्यांची नावं घेतली की फ्रेंड्स इट. ओके, ऑल फ्रेंड्स असं म्हटलं तरी चालेल. इथे तुम्ही तुमच्या मित्राचं नाव घेऊ शकतात. या ठिकाणी पण तुम्ही तुमच्या मित्रांची, अनेक मित्रांची नावं घेऊ शकतात. इथे सिंग्युलरमध्ये हिच्या जागी तुम्ही एखादं सिंग्युलर मित्राचं नाव घेऊ शकतात, किंवा तुमच्या भावाचं नाव घेऊ शकतात. शीच्या जागी बहिणीचं किंवा मैत्रिणीचं नाव घेऊ शकतात. अशा पद्धतीने तुम्ही हीच वाक्य किंवा या प्रोनाउन्सच्या जागी आपण काय म्हणतो आपण त्याला, प्रॉपर नाऊन घेऊन तुम्ही वाक्य तयार करू शकतात. ही वाक्य किती तयार होत आहेत, ही चार आणि 3 7 आणि 8 वाक्य तयार होत आहेत. बरोबर. मग ही जशी 8 वाक्य प्रेझेंट टेन्स मधली तयार होतात, तशीच नावं घेऊन 8 वाक्य प्रेझेंट टेन्स मध्ये तयार होतील. म्हणजे आपल्याला 8 आणि 8 16 वाक्य फक्त प्रेझेंट टेन्स मधली वाक्य तयार होतील. पास्ट टेन्स मधले सेम त्याच पद्धतीने 16 वाक्य बनवली जाऊ शकतात. इथे जर आपण पुन्हा नावं चेंज केली सगळी, तर आणखीही वाक्य बनली जाऊ शकतात. म्हणजेच आपल्याला अनेक प्रकारे वाक्य तयार करता येतात. आता ही सगळी वाक्य तुम्ही तुमच्या इंग्लिशच्या वहीमध्ये तयार करून बघायची आहे. आपण एसव्ही कशी बनवायची हे तर दिलंच आहे, हे तर तुम्हाला येईनच. आता याच्या पुढे आपण ऑब्जेक्ट लिहिणार आहोत, आणि ती वाक्य तयार करून तुम्ही इंग्लिशच्या वहीमध्ये जास्तीत जास्त वाक्य ती बनवायची आहे. त्यानंतर पुढचा भाग आहे तो म्हणजे ए आणि एन. आपण 5वी मध्ये पण शिकलेलो आहोत की ए एन यांचा वापर कुठे केला जातो, तर ए आणि एन हे सिंग्युलर साठी वापरलं जातं. या दोघांचाही वापर हा सिंग्युलर म्हणून केला जातो, सिंग्युलर साठी ते वापरलं जातं. आता या ठिकाणी जे काही वोवेल्स आहेत, या वोवेल्सच्या पुढे म्हणजे AEIOU, ओके, हे स्वर आहेत. या स्वरांच्या पाठीमागे नेहमी एन वापरलं जाईल. बरोबर. एन ज्या शब्दांची सुरुवात ए ने होते आहे, ई ने होते आहे, आय ने होते आहे, ओ ने होते आहे किंवा यू ने होते आहे, अशा नाऊनच्या आधी, ते सिंग्युलर असेल तर त्याआधी एन वापरलं जातं. आणि बाकी जे कन्सोनंट आहेत, कन्सोनंट म्हणजे काय, व्यंजन. मग ती कुठली व्यंजनं, कुठली नावं असेल तर ते सिंग्युलर असेल तर त्याच्या पुढे ए वापरलं जातं. आता आपण एक उदाहरण बघूया. बघा, अ ट्री. अ ट्री याचा अर्थ काय, एक ट्री. बरं का, अ म्हणजे सिंग्युलर म्हणून ते एक, हा त्याचा उल्लेख असतो. आपण 1 ट्री असं कधी म्हणत नाही, अ ट्री. ओके, अ ट्री म्हणजे एक ट्री. आता एन ऍपल. बरोबर. जी काही नाऊन आहे त्याची सुरुवात ए ने झाली म्हणून एन ऍपल. बरोबर. एन ऍपल आहे. त्यानंतर एन आईस्क्रीम, एन ऑक्स, एन अम्ब्रेला. बरोबर. या सगळ्या शब्दांच्या मागे एन वापरलं जातं, कारण त्यांची सुरुवात AEIOU या पद्धतीने होत असते. बरोबर. पण आता एन ऍपल आहे, हेच वाक्य मी एन ऍपल, त्याला मी ऍडजेक्टिव्ह लावलं रेड ऍपल.
बघा, अन ऍपल म्हणतोय आपण. या ऍपलला मी ऍडजेक्टिव्ह लावलं, किंवा आपण म्हणतो ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय, तर ऍपल विषयी गिव्ह मोर इन्फॉर्मेशन अबाउट अ नाउन. नामाविषयी अधिक माहिती देणारा शब्द म्हणजे ऍडजेक्टिव्ह. मी रेड हे ऍडजेक्टिव्ह तिथे टाकलं, तर रेड मला ऍपल विषयी बोलायचं आहे, पण ते कसं आहे, रेड आहे आणि एकच आहे. मी इथे फक्त अ लावणार. जरी मी ऍपलचा उल्लेख करते आहे तरीही मी तिथे ॲन लावणार नाही. इथे बघा, ॲन ऍपल, ऍपलसाठी मी ॲन घेतलंय, पण याच ऍपलसाठी मी इथे अ घेतलंय का, तर या ठिकाणी मी त्या ऍपलचा उल्लेख विशेष उल्लेख करते आहे, किंवा त्याचं ऍडजेक्टिव्ह त्याला लावते आहे, विशेषण देते आहे, रेड. बरोबर. मग ऍपलचा जरी उल्लेख असतं, त्याची सुरुवात जरी ने झालेली असली तरीही मी त्याच्याविषयी अधिक माहिती या ऍडजेक्टिव्हने देते आहे, आणि सिंग्युलर आहे ते, म्हणून मी इथे अ वापरेल. ही गोष्ट लक्षात ठेवा की AEIOU या स्वरांनी अक्षराची सुरुवात झाल्यानंतर एक्झॅक्ट त्याच्या आधीच ॲन वापरलं जातं. त्याच्या आधी जर एखादं ऍडजेक्टिव्ह वापरलं किंवा त्याचा उल्लेख करण्यासाठी आणखी काही शब्द वापरले तर मात्र त्याच्या आधी ॲन वापरलं जाणार नाही. मी ऍपल म्हणण्यासाठी ॲन ऍपल म्हणेल, परंतु अ रेड ऍपल. ओके, कारण ऍपलची अधिक माहिती रेड शब्द देतोय, पण रेड ऍपलचा ए इकडे आलाय, इथे नाही आलेला, म्हणून या ठिकाणी मी अ हे आर्टिकल त्या ठिकाणी घेणार आहे. आले लक्षात? याचबरोबर आणखी बघा, जे काही पदार्थवाचक नाम आहेत, मटेरियल नाउन त्याला म्हणतात, नाउनचा तो प्रकार आहे. मटेरियल नाउन जे असतात तर ते कधीच 1, 2, 3 असे मोजता येत नाही. म्हणजे उदाहरणार्थ मिल्क आहे, मिल्क हे कधी 1 मिल्क 2 मिल्क असं मोजता येते का, नाही. ते पदार्थवाचक जे नाउन आहेत किंवा शब्द आहेत तर ते 1, 2, 3 असे मोजता येत नाही. मग मी त्यावेळेला तिथे अ आणि ॲनचा वापर करणार नाही. ओके, पदार्थवाचक नामाआधी कधीही अ ॲन लागत नाही, हे लक्षात घ्या, कारण ते 1, 2, 3 असे मोजता येत नाहीत म्हणून. पण अ कप ऑफ टी असं म्हणेल मी. बरोबर. आता इथे बघा, मिल्क हे काही 1, 2, 3 मोजता येणार नाही म्हणून मी तिथे ए ॲन वापरणार नाही. इव्हन टी पण अ टी असं कधी आपण म्हणत नाही, सो तिथे पण मी टी वापरणार नाही. पण मला त्या टीचाच उल्लेख जर करायचा असेल, मी अ कप ऑफ टी असं म्हणेन मात्र. म्हणजे नुसत्या टीला अ नाही वापरणार, कारण टी हा 1, 2, 3 अ म्हणजे 1, त्यामुळे 1 टी अ टी असं कधी म्हणत नाही. पण अ कप ऑफ टी म्हणजे 1 कप टी, या कपचा उल्लेख मात्र मी त्याच्या आधी अ वापरेल, कारण मी कप 1, कप 2, कप 3 असं म्हणू शकते. टी 1, टी 2, टी 3 असं काही म्हणता येत नाही. सो मी टी साठी अ नाही वापरणार, पण कप साठी वापरेल, म्हणून अ कप ऑफ टी असं आपण म्हणतो. 2 कप्स ऑफ मिल्क, 2 कप्स ऑफ टी असं म्हणता येईल इथे. बरोबर. अ कप म्हणजे 1 कप, 2 कप्स ऑफ टी. या ठिकाणी बघा, अ कप म्हणजे 1, 2 कप्स म्हणजे 2 हे मोजता येतात म्हणून मी इथे अ वापरले आहे, परंतु केवळ टीच्या आधी आपण असं काही वापरणार नाही. अशा पद्धतीने अ आणि ॲनचा वापर कुठे करतात हे आता आपल्याला कळलंय. तर 1.2 मधलं जो गेम 5 आहे पेज नंबर 7 वर, तर हे जे काही ग्रामर होतं हे आपण सगळं बघितलं आहे.